बिबट्याच्या शोधासाठी पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर केला जाणार आहे। बिबट्या आल्याची माहिती याद्वारे क्षणार्धात मिळणार आहे। फक्त बिबट्याच्या शोधासाठी काम करणारी एआय तंत्रज्ञान प्रणाली आता ही आली आहे। बिबट्या आल्याची माहिती आता क्षणार्धात वन विभाग आणि लोकवस्तीतल्या नागरिकांना मिळणार आहे। कारण वन विभागानं बिबट्याच्या शोधासाठी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे। गेली काही वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणूनच वन विभागानं सेमीसॉफ्ट टेक्नॉलॉजी कंपनीच्या एआय तंत्रज्ञानाचा वापर केलाय आणि हे तंत्रज्ञान इंटरनेट विरहित आहे। या कॅमेऱ्याच्या 40 मीटर परिक्षेत्रातून बिबट्या जर गेला तर 120 डेसिबलचा सायरन आवाज करतो आणि याची माहिती तातडीनं लोकवस्ती तसंच वन विभागाला मिळते। महत्त्वाचं म्हणजे ही प्रणाली कॅमेरा फक्त बिबट्यासाठीच काम करते, इतर कुठल्याही प्राणी किंवा मनुष्य समोरून गेले तरी ती कार्य करत नाही। तेव्हा नक्की हे एआय तंत्रज्ञान कसं आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यात गेली काही वर्षापासून मानव आणि बिबट संघर्ष वाढत चालला असून बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता वन विभागाने आता खरं तर पावले उचलली आहेत। आंबेगाव तालुक्याच्या खडकवाडी परिसरात वन विभागाने एआय टेक्नॉलॉजी वापर केला। आपण या ठिकाणी पाहू शकता सिमू ट्रॅक एआय कंपनीचं हे मशीन आपल्याला पाहायला मिळतं आणि या एआय टेक्नॉलॉजीमुळे खरं तर या परिसरात बिबट्या आल्यानंतर शेतकऱ्यांना याची माहिती मिळणार आहे, शेतकरी जागरूक होणार आहेत। बागायत झाल्या क्षेत्र बागायत झाल्यामुळं तर 5-6 महिन्यापासून एक 2-4 घटना झालेल्या आहेत। एक तर पशु कोंबडी असू द्या, कुत्र्यांची पिल्ल किंवा मोठाली कुत्रे त्यांच्यावरती डायरेक्ट घेऊनच आल्यानंतर घेऊनच जायचा तो आणि त्याच्यानंतर वन विभागाला आम्ही कळवण्यात आलं होतं। त्या कळवल्यानंतर या पद्धतीने असे मशीन बसवण्यात आलेले आहे त्यांनी। तालुक्यामध्ये एआय टेक्नॉलॉजीची मशीन आपण बसवली आहे। ही जी एआय टेक्नॉलॉजीची मशीन आहे तर बिबट्या जर समोर आला तर 35 ते 40 मीटरच्या अंतरात जरी तो असेल तरी तो 3 सेकंदाच्या आत त्याचा सायरन वाजणार आहे। आसपासच्या ग्रामस्थांना किंवा लोकांना त्याचा अलर्ट होणार आहे व त्याच्यामुळे लोक सावध होणार आहेत व जे हल्ले जे होत आहेत किंवा ज्या काही घटना होत आहेत ह्याच्यापासून त्याचा बचाव होणार आहे। ही जी यंत्रणा आहे ती इंटरनेट शिवाय काम करते। त्याच्यानंतर ही जी यंत्रणा आहे ती वीज पुरवठ्यावर आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।